गुड इव्हिनिंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आत्ता या संध्याकाळच्या वेळेला मला खूप छान असं क्रंची, कुरकुरीत आणि तोंडात गेल्यानंतर पटकन विरघळणारं आणि छान मस्त असं स्वीट म्हणजे गोड असं मला काहीतरी खायचं आहे. तर आपण नेहमी म्हणजे कबाब खाल्ले किंवा पॅटीस खाल्ले, ते पॅटीस सेम त्याच पद्धतीचे असतात. एवढं ते पॅटीस फक्त तिखट असतात. खाताना आपल्या क्रंची कुरकुरीत लागतात आणि तोंडात गेल्यानंतर ते विरघळतात आणि आपल्याला ते तिखट लागतात, कारण ते पॅटीस मुळात तिखट असतात. कबाब पण तसेच असतात. तर मला स्वीटमध्ये असं काहीतरी खायचं आहे की ते बाहेरून छान मस्त क्रंची आणि कुरकुरीत, तोंडात गेल्यानंतर छान मस्त विरघळणारं आणि छान मस्त असा गोड असं काहीतरी असं मला खायचं आहे. तर असं कुठला पदार्थ असणार आहे की जो बाहेरून छान मस्त क्रंची आणि कुरकुरीत आहे, तोंडात गेल्यानंतर छान मस्त असं तो म्हणजे एकदम मेल्ट होणार, विरघळणार आणि खूप छान लागणार आपल्याला आणि तो खाताना खूप छान मस्त असा तो गोडवा जाणवेल किंवा तो गोड स्वीट असा कुठला पदार्थ आहे. तर मी आज तुम्हाला केळ्याचे म्हणजे आपली जी केळी असतात त्या केळ्याचे मी तुम्हाला काप करून दाखवणार आहे. तर आपली जी केळी पिकलेली असतात तुम्हालाही माहिती आहे, आपण बाहेरून कधी कधी केळी आणतो, पिकलेली केळी आणतो खाण्यासाठी. तर मी वेलची केळी आणलेली आहे. तर आज आपण वेलची केळीपासून गोड काप करणार आहोत आणि हे जे काप आहेत ना, तर हे बाहेरून छान मस्त क्रंची कुरकुरीत आणि जेव्हा आपण ते बघू ना तेव्हा आपल्या तोंडाला पाणी सुटेल आणि जेव्हा आपण ते खाऊ ना तेव्हा खाताना आपल्याला ते क्रंची कुरकुरीत लागते, तोंडात गेल्यानंतर ते पूर्ण विरघळतील, एकदम सॉफ्टनेसपणा असेल पूर्ण म्हणजे, आणि खाताना छान मस्त असा गोड लागणार आहे आपल्याला. तर असा हा पदार्थ आहे. तर चला पटापट सुरुवात करूया, किचनमध्ये जाऊया मस्त पटापट आणि सुरुवात करूया. खूप दिवसापासून विचार करत होते की हां करेल, पण आज फायनली ठरवलं आज करायचं. तर चला पटापट किचनमध्ये. तर इथे मी वेलची केळी घेतलेली आहे. आता ही जी केळी आहेत तर मी इथे 1 डझन केळी घेतलेली आहेत. आता केळ्याचे गोड काप करण्यासाठी आपल्याला 1 डझन केळी लागत नाही, पण वेलची केळी ही खूप छान असतात खाण्यासाठी आणि आपण एक केळा जर खाल्ला तर नुसतं एकाच केळ्यावरती आपण थांबत नाही. एकाऐवजी आपण एकाच वेळी 3 ते 4 केळी आपण लगेच फस्त करतो. तर म्हणून मी इथे 1 डझन केळी आणली होती. आता आपण काय करूया, ही जी केळी आहेत तर या केळ्याची साल काढून ही केळी आपल्याला या केळ्याचे उभे काप करून घ्यायचे आहेत. रेक्टँगल साईजचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत.
इथे मी अशा पद्धतीने केळ्याचे उभे काप करून घेतलेले आहेत. एका केळ्याचे 3 असे उभे काप करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे जे काप आहेत तर शक्यतो थोडे जाडसरच ठेवायचे आहेत. तर इथे मी अर्धी वाटी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर 4 ते 5 चमचे मी इथे रवा घेतलेला आहे. हे सगळं आपल्याला तांदळाचं पीठ आणि रवा इथे मी जाड रवा घेतलेला आहे. तांदळाचं पीठ आणि जाड रवा एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे जे केळ्याचे जे काप आहेत आपण रेक्टँगल साईजने जे कट करून घेतलेले आहेत, म्हणजे उभे काप करून घेतलेले आहेत, तर ते आपल्याला छान मस्त रवा आणि तांदळाचं पीठ यामध्ये छान मस्त असं कोटिंग करून घ्यायचं आहे. पूर्णपणे वर खाली अशा पद्धतीने आपल्याला हे कोटिंग करून घ्यायचं आहे आणि आपल्याला एका प्लेटमध्ये हा काप ठेवायचा आहे. इथे मी पुन्हा दुसरा केळ्याचा काप घेतलेला आहे आणि हे जे काप आहेत ना, या कापला सगळ्या बाजूने छान अशा पद्धतीने आपल्याला हे जे पीठ आहे अशा पद्धतीने आपल्याला छान मस्त असं हे लावून घ्यायचं आहे. आणि केळा हा थोडा ओलसर असतो, त्याच्यामुळे हा जो पीठ आहे हा केळ्याला छान मस्त चिटकतो. अशा पद्धतीने मी हे केळ्याचे काप पिठामध्ये छान मस्त असे कोटिंग करून घेतलेले आहेत. इथे मी गॅस ऑन केलेला आहे, गॅस बारीक केलेला आहे. इथे मी भिड्याचा तवा घेतलेला आहे. जर तुमच्याकडे भिड्याचा तवा नसेल तर तुम्ही नॉनस्टिकचा फ्राय पॅनचा वापर करू शकतात. बाकी इतर कुठल्याही तव्याचा वापर करू नका, कारण हे केळ्याचे काप तव्याला चिटकू शकतात. म्हणून आपल्याला इथे भिड्याचा तवा वापरायचा आहे, किंवा भिड्याचा तवा नसेल तर आपला जो नॉनस्टिकचा जो फ्राय पॅन आहे तो, किंवा आपला जो डोसा तवा असतो ना, तुम्ही त्यावरती सुद्धा करू शकतात. आता इथे मी या तव्यावरती ऑइल ॲड केलेलं आहे आणि हे जे ऑइल आहे आता आपल्याला हे ऑइल मीडियम असं गरम करून घ्यायचं आहे. म्हणजे जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही, असं मीडियम आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅस बारीक करायचा आहे आणि हे जे केळ्याचे काप आहेत तर हे केळ्याचे काप आपल्याला तव्यावरती छान मस्त अशा पद्धतीने पसरून ॲड करायचे आहेत. आणि हे केळ्याचे काप तव्यावरती ॲड केल्यानंतर आपल्याला 7 ते 8 मिनटं असेच छान मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि 7 ते 8 मिनटं आपण मंद गॅसवरती जी खालची बाजू आहे कापची, आपण जे केळ्याचे काप केलेले आहेत त्या केळ्याच्या कापची जी खालची बाजू आहे ती छान मस्त आपल्याला क्रंची कुरकुरीत करून घ्यायची आहे. म्हणून 7 ते 8 मिनटं छान मस्त आधी खालची बाजू होऊन द्यायची आहेत. लगेचच हे केळ्याचे काप वर खाली अजिबात करायचे नाही. तर छान मस्त अगदी 7 ते 8 मिनटं किंवा 10 मिनटं होऊन द्यायचे. आणि मग 10 मिनटानंतर आपल्याला हे केळ्याचे काप छान मस्त असे पलटे मारून घ्यायचे आहेत. आणि हे जे केळ्याचे काप आहेत ना, तर आपल्याला दोन्ही साईडून छान मस्त क्रंची आणि कुरकुरीत करून घ्यायचे आहेत. ते सुद्धा मंद गॅसवरती हे केळ्याचे काप छान मस्त क्रंची आणि कुरकुरीत होतात. दोन्ही साईडला आपल्याला 10-10 मिनटं छान मस्त हे केळ्याचे काप कुरकुरीत करून घ्यायचे आहेत. जर तुम्ही गॅस मोठा केलात ना, तर हे केळ्याचे काप तव्याला चिटकू शकतात. म्हणून गॅस बारीकच करायचा आहे, म्हणजे मंदच गॅस करायचा आहे. आणि मंदच गॅसवरती आपल्याला छान मस्त हे केळ्याचे काप आपल्याला छान मस्त फ्राय करून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकतात की खालची जी बाजू आहे ती छान मस्त अशी ब्राऊन आणि कुरकुरीत झालेली आहे. तर इथे अशा पद्धतीने आपल्या दोन्ही साईडून छान मस्त हे केळ्याचे काप छान मस्त दोन्ही साईडून असे क्रंची कुरकुरीत
करून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, कलतीच्या साहाय्याने एक एक हे जे केळ्याचे काप आहेत ते आपल्याला एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत. तर मी इथे अशा पद्धतीने हे जे केळ्याचे काप आहेत एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहेत. आता हे जे केळ्याचे काप आहेत तर हे केळ्याचे काप एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतल्यानंतर हे केळ्याचे काप आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. आणि हे केळ्याचे काप थंड झाले ना की त्यानंतर हे केळ्याचे काप खाताना छान मस्त क्रंची, कुरकुरीत आणि तोंडात गेल्यानंतर छान मस्त असे विरघळणारे, मेल्ट होणारे, अप्रतिम छान लागतात. आणि जेव्हा आपण हे केळ्याचे काप फ्राय करतो तव्यावरती आणि त्यानंतर केळ्याचा जो गोड वास असतो ना, त्या गोड वासाने तोंडाला पाणी सुटतं. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हे केळ्याचे काप नक्की ट्राय करा. आता बाकीचे जे केळ्याचे काप आहेत ते सुद्धा आपण अशा पद्धतीने तव्यावरती छान मस्त फ्राय करून घेऊया. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. So loud as the hours pass, we're gonna do it all again. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. The moonlight, summer sky, it was the best we ever had. And we'll stay. तर आपण किचनमध्ये केळ्याचे गोड काप असे करून घेतलेले आहेत, जे की बाहेरून क्रंची, कुरकुरीत आणि तोंडामध्ये गेल्यानंतर खाताना छान मस्त असे मेल्ट होणारे आणि चवीला तर एकच नंबर आणि भन्नाट. तर अशा आपण हे असे केळ्याचे काप करून घेतलेले आहेत. आणि ज्ञानेश आता इथे प्लेट साईडला आहे, ज्ञानेशसुद्धा खातो. कसे झालेत ज्ञानेश? ज्ञानेशला आवडले. आणि जेव्हा मी केळ्याचे काप करत होते ज्ञानेश येता जाता खात होता, मला बोलला मम्मी खूपच छान झालेत हे जे केळ्याचे काप आहेत. तर मी इथे केळ्याचे काप करण्यासाठी मी इथे ही वेलची केळीचा वापर केलेला आहे, तुम्ही बघू शकतात. आता इथे मी वेलची केळीचा का वापर केला, कारण हा जो केळा आहे हा छोटा आहे आणि याचे जे रेक्टँगल्स ज्या स्लाईज आहेत त्या छान मस्त मीडियम साईजच्या होतात, म्हणून तुम्ही मोठाही केळा जे आपली नॉर्मल केळी असते तुम्ही त्याही केळ्यांचा वापर करू शकता. आता फक्त हे केळ्याचे गोड काप करताना काही टिप्स आहेत त्या फक्त लक्षात ठेवा आणि त्यानुसार जर तुम्ही केळ्याचे काप केले तर हे अप्रतिम लागतात. खाताना तर एकच
अप्रतिम लागतात. तर मी तुम्हाला एवढंच सांगेल, केळ्याचा काप आहे, तुम्हाला काय वाटतं हे बघा. आतून सॉफ्ट, बाहेरून खूप क्रंची आणि कुरकुरीत आहे. एवढं सांगेल की जेव्हाही आपण केळ्याचे काप करतो तर एका केळ्याचे आपल्याला फक्त 3च काप करायचे आहेत. म्हणजे रेक्टँगल जी आपण स्लाइस तयार करतो ती आपल्याला जास्त पातळ अजिबात करायची नाही आहे, जाडसर ठेवायचे आहे. म्हणून एका केळ्याचे फक्त 3 काप करायचे. त्यामुळे ते काप छान मस्त असे जाड राहतात. आपल्याला जाडच काप हवे आहेत. ही पहिली गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण हे जे काप तळतो तर हे काप तळताना तेल जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही, पूर्ण असं मीडियम याच्यामध्येच आपला तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅस बारीक करायचा आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला हे केळ्याचे काप तळून घ्यायचे आहेत. म्हणजे शॅलो फ्राय करायचे आहेत. आणि अजून एक गोष्ट सांगेल की जेव्हा आपण हे जे केळ्याचे काप आहे जेव्हा आपण तव्यावरती ठेवतो तेव्हा तव्यावरती ठेवल्यानंतर 7 ते 8 मिनटं आपल्याला मंद गॅसवरती खालची बाजू पूर्ण होऊन द्यायची आहे. 7 ते 8 मिनटामध्ये जी ही केळ्याची जी खालची बाजू असेल ती ना हलकी अशी क्रंची कुरकुरीत होते. आणि ही जे केळा आहे हा तव्याला अजिबात चिटकत नाही. आणि अशा पद्धतीने आपल्याला मंद गॅसवरती छान मस्त हे काप पूर्णपणे ब्राऊन होईपर्यंत छान मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला हे केळ्याचे काप थंड करून घ्यायचे आहेत, कारण ते गरम गरम थोडे मऊ असतात. जेव्हा ते थंड होतात ना तेव्हा ते छान मस्त असे क्रंची आणि कुरकुरीत होतात. आणि अजून एक गोष्ट सांगते की हे केळ्याचे काप शॅलो फ्राय करण्यासाठी तुम्ही भिड्याच्या तव्याचा वापर करा, नाहीतर तुमच्याकडे नॉनस्टिकचा तवा असेल किंवा फ्राय पॅन असेल तुम्ही त्याचा वापर करा. बाकी इतर कुठल्याही तव्याचा वापर करू नका, कारण हे जे केळ्याचे काप आहेत हे तव्याला चिटकू शकतात. आता मी भिड्याच्या तव्यावरती हे काप केलेले आहेत. भिड्याचा तवा असा आहे की तो कुठलीही वस्तू चिटकून ठेवत नाही, तर तो काय करतो म्हणजे कुठलाही पदार्थ असतो तो छान मस्त क्रिस्पी कुरकुरीत करून तो सोडून देतो. तो पदार्थ त्यात भिड्याच्या तव्याला अजिबात चिटकत नाही. आणि नॉनस्टिकचा तवा सेम तो म्हणजे खाली अजिबात तव्याला चिटकत नाही. तो पदार्थ क्रंची कुरकुरीत करून तो पदार्थ तो सोडून देतो सेम. तर हे काप तळताना किंवा शॅलो फ्राय करताना भिड्याचा तवा असेल तर भिड्याच्या तव्याचा वापर करा, किंवा तुमच्याकडे नॉनस्टिकचा फ्राय पॅन असेल तर तुम्ही फ्राय पॅनचा सुद्धा वापर करू शकतात. आणि अशा पद्धतीने तुम्ही हे केळ्याचे काप नक्की ट्राय करा. तुम्ही इथे हे बघू शकता, इथेही काही ठिकाणी जागा रिकामी झालेली आहे. इकडे बघ ज्ञानेश, ते ज्ञानेश खातोय, तर त्याला खूप भूक लागली. आणि हे काप तळताना जो गोड वास येतो ना त्या गोड वासातच तोंडाला पाणी सुटतं. फक्त ह्या ज्या टिप्स आहेत त्या लक्षात ठेवा. हे केळ्याचे काप तळताना आपल्याला गॅस मंद ठेवायचे, मंद गॅसवरती तळून घ्यायचे आहेत. थोडासा वेळ लागतो. हे केळ्याचे काप तळण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागतो. पण हे जे केळ्याचे काप आहेत चवीला तर एकच नंबर आणि भन्नाट लागतात. नक्की ट्राय करा. आणि तुम्ही हे जे केळ्याचे काप आहेत तर तुम्ही स्वीट डिश म्हणून सुद्धा बनवू शकतात, किंवा जर तुम्हाला प्रसाद म्हणून दाखवायचं असेल तर तेही तुम्ही दाखवू शकता. किंवा तुमच्या घरात पाहुणे वगैरे आले असतील तर जेवणामध्ये तुम्हाला काहीतरी असा वेगळा स्वीट पदार्थ करायचा असेल तर तुम्ही स्वीट डिश म्हणून तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करू शकतात. एकच नंबर लागतं. आणि एवढंच सांगेल की हे जे केळ्याचे काप आहेत पुन्हा सांगेल, खाताना बाहेरून क्रंची कुरकुरीत, तोंडात गेल्यानंतर एकदम विरघळणारा असा हा पदार्थ आहे. आणि एवढंच सांगेल जसं आपण मच्छी फ्राय करतो ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे केळ्याचे काप फ्राय करायचे आहेत. फक्त ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या टिप्सचा योग्य म्हणजे वापर करून तुम्ही नक्की हे केळ्याचे काप करून पहा. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय, गुड नाईट. ज्ञानेश, बाय बाय. तुला आवडले केळ्याचे काप? छान झालेत ना? आता पुन्हा नक्की करणार.
चालेल? पक्का प्रॉमिस. ओके हां. आणि ज्ञानेशने याला काय नाव ठेवलंय माहिती आहे का? सांग काय? केळ्याचे फ्रेंच फ्राईज. हे बघा, केळ्याचे फ्रेंच फ्राईज. खाली बस ना, खाली बस, तू दिसत नाहीयेस हो ना. मी हे नाव ठेवलं, मला सुचलं पण नाही. मी फक्त केळ्याचे काप बोले, केळ्याचे गोड काप. ज्ञानेशने लिटरली नाव ठेवलं की मम्मी केळ्याचे हे फ्रेंच फ्राईज खूप छान लागतात हो ना. आणि ॲक्च्युली आपण इथे ना तांदूळ आणि रवा वापरलेला आहे, त्याच्यामुळे खूप छान मस्त असा बाहेरून क्रंची कुरकुरीत, आतून सॉफ्ट आणि गोड अप्रतिम लागतात. नक्की ट्राय करा. बाय बाय.